जर तुमचं लाईफ एखादा गेम असतं तर त्याचं नाव काय असतं असं तुम्हाला वाटतं? लग्नानंतरचे खेळ. लग्नानंतरचे खेळ पण त्याला स्टार असेल. मस्ती हा star. स्टार असेल. सॉरी हे रॉंग मेन्यू. हो. नाही हे करेक्ट आहे. इट्स माय माइंड गाईज. पण जनरली जेव्हा तुम्ही कॉन्टेंट पण क्रिएट करता तेव्हा कोणी काय कपडे घालायचे हे कोण ठरवतं? शिवान तू सोडून दिलायस का नाही, नाही. रिस्पॉन्सिबिलिटी मला करायचंच नाहीये. त्याचं चॉईस चांगला आहे त्याच्या आपण अगेन्स्ट का जायचं Right. आपण Okay. एंड मध्ये आपण चांगलं, चांगले answer दिसणार चांगलं आहे दिलंस. पण जनरली जर तुम्ही रील करत असाल किंवा कॉन्टेंट क्रिएट करत असाल तर असं कधी होतं का की आयडियावरून भांडण झालं? भांडण नाही थोडं क्रिएटिव्ह डिसएग्रीमेंट असतात. आर्ग्युमेंट्स असतात भांडण दोघांची नाही. वेगळी डोकी हा. so ते तर नॉर्मल झालं आता. बट हू विन्स दी आर्ग्युमेंट? आम्ही दोघांचा अर्धा घेतो 50-50% आणि मग तुम्ही एक- खूपच आयडिया लात यार. नाही, प्लीज नाही, खरं idea सांगा नाही. तुमच्या घरात Actually, कॅमेराज लावायला लागतील मला. बट मला एक गोष्ट सांग की कपल कॉन्टेंट जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा जे खरं प्रेम आहे ते दाखवणं जास्त इम्पॉर्टंट असतं की कॉन्टेंट स्ट्रॅटेजाइज करणं पण आता इम्पॉर्टंट असतं की कसं काय रिलेटेबल होईल वगैरे? दोघांचा बॅलन्स असला पाहिजे बिकॉज आपण आफ्टर ऑल पब्लिकला दाखवतोय Yes. सो आपण माइंडफुल पण असलं पाहिजे की आपण काय दाखवतोय. ऑफकोर्स रिअल लव्ह पण दाखवलं पाहिजे बिकॉज दॅट इज वॉट लोक रिलेट करतील बरोबर. पण दोघांचा बॅलन्स असला आणि आमचं मेजॉरिटी तसंच आहे की जास्त करून रिलेट करतात लोक कारण सगळ्यांच्या आयुष्यात तेच घडते. नाही, सगळ्यांच्या आयुष्यात प्रेम आणि पार्टनर्स नाही आहे त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात घडत नाही आहे असं मला या ठिकाणी घडेल सांगायला आवडेल. कधीतरी घडेल. पण खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. Thank तुमच्या you, लग्नानंतरचे खेळ असे चालत राहो आणि थँक्यू. थँक्यू so सो much. मच. Thank you. नाईस मीटिंग.